सासूबाई, ओ हिम्मत कशी झाली तुमची या माणसाला इथे ठेवून घ्यायची? हिम्मत? माझी हिम्मत काढता? हे घर माझं आहे, मी कुणालाही ठेवू शकते. हो, तुम्ही पैसे होता माझ्या समोर, मला नाही ठेवणार. सो यांनी एक रकमी 10,000 रुपये दिले मला. तुमची हिम्मत आहे मला 10,000 रुपये देण्याची? हा, हो काय चाललंय तुमचं? पैसे 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 कुठे ठेवणार आहात एवढे पैसे? पैसा घेऊन वर जायचंय का तुम्हाला? हो जावई, माझ्या मरणावर टपून बसायची गरज नाहीये, सांगून ठेवते मी. हा मुलगा इथंच राहणार म्हणजे राहणार. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जाऊ शकता, तो मला काही वाटणार नाही. आई, आजी, मस्त आहे गुहागर. होय ना, आवडलं ना? बाकी जेवणासाठी काय मेन्यू आहे? आदित्य, कावेरी पण नाहीये आणि राजवर्धन सुद्धा नाहीये. हो ना सानिया, काकी एकटी पडली. सगळ्या कामांचं प्रेशर तिच्या एकटीवर आलंय. तेच तर सांगते ना मी तुला आदित्य. अरे हीच तर चांगली संधी आहे ना आपल्यासाठी. बघ, कावेरी पण नाहीये आणि राजवर्धन सुद्धा नाहीये, तर तू एक काम कर. तू मी काम करतोच आहे ना. आदित्य, तसं नाही रे. हे बघ, हा असा गोल्डन चान्स माणसाला सारखा सारखा नाही मिळत, तुला कळतंय का? हे बघ, काही गोष्टी जर आपल्याला कॅप्चर करायच्या असतील ना, तर ही अशी सुवर्ण संधी परत नाही मिळणार. आदित्य, तू माहेरच्या चहाच्या सगळ्या जबाबदाऱ्या, सगळे अधिकार तुझ्या हातात घेऊन टाक. आता तू बघितलंस ना, फक्त 2 दिवसांसाठी राजवर्धन इथे आलेला, तर त्याने लगेच सगळं स्वतःच्या हातात घेऊन टाकलं. पण आता राजवर्धन इथे नाहीये, तो गेलाय. आता तो नाहीये, तर तू सगळं तुझ्या हातात घे ना. हे बघ आदित्य, एकदा का राजवर्धन परत आला ना, तर तुला यातलं काहीच मिळणार नाही. आता जोवर तो इथे नाहीये, तोवर सगळ्या गोष्टी तुझ्या हातात घे प्लीज. घेतले असते सानिया. मी जर ठरवलं असतं ना, तर हे सगळं एका झटक्यात हातात घेतलं असतं. मग पण ना, माझा एक प्रॉब्लेम. प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे मला सांग, मी सॉल्व करते. सानिया, हा प्रॉब्लेम तू सॉल्व करण्यासारखा नाहीये. कारण माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम माझा प्रामाणिकपणा आहे. आणि मी तुझ्यासारखं संधी साधू नाहीये. त्यामुळे मला तुझ्यासारखे गेम खेळायला नाही जमणार. आदित्य ऐक ना प्लीज. मी आपल्या भल्यासाठीच म्हणते ना तुला हे सगळं. सानिया, आता तू मला कन्फ्यूज करते. मी काय कन्फ्यूज करते तुला? अगं, आता काही दिवसांपूर्वी मला म्हणाली होतीस ना की आता आपण आपल्या संसाराचा विचार करूया, यातच आपलं भलं आहे. हो की नाही? मग बस, आता आपण फक्त आपल्या संसाराचा विचार करूया. कशाला बाकीचे विचार करत बसतीयस? हे बघ सानिया, जास्त स्ट्रेस घेऊ नकोस, जरा शांत राहा. एकदा एकदा भलतच असं नको बोलत जाऊ सानिया. कारण मला ना माझ्या बायको सोबत संसार करायचा आहे, रंग बदलणाऱ्या सरड्या सोबत नाही. आदित्य, वाईट वाटलं सानिया. तू जर का असंच तळ्यात मळ्यात करत राहिलीस ना,
तर माझ्या तोंडून अशाच उपमा बाहेर येणार. ओके, त्यापेक्षा तूच म्हणालीस ना की आता फक्त आपण आपल्या संसाराचा विचार करूया, तेव्हा तूही आता फक्त आपल्या संसाराचा विचार कर. ओके, बाय. हॅलो मिस्टर राजवर्धन. हाय गौ. गो नाईस. मग कसं वाटलं आमचं गुहागर? मस्त. तुला सांगतो मी ते बघ त्या देवळापर्यंत गेलो होतो. काय देऊळ आहे ते? पण तुम्ही फक्त देऊळ बघितलं हा, ते तर काहीच नाही. गुहागर मध्ये अजून खूप काही आहे बघण्यासारखं. तुम्ही आधी गाव नीट फिरा, म्हणजे तुम्हाला कळेल गावची खरी ब्युटी काय आहे ती. ती तर मुंबईमध्ये असतानाच कळली होती ना. पण खरंय, कुणीतरी प्रेमाने गाव दाखवणारा हवा. मी आहे ना, मी फिरवेन तुम्हाला. पण तुम्ही याल ना माझ्यासोबत? अगं का नाही, तुझ्यासारखा छान गाईड असेल तर आवडेल मला. नाहीतर काही लोक असतात काकूबाई टाइप्स, प्रेमाने, आनंदाने, दुःखाने, रागाने सतत एकाच टोन मध्ये बोलत असतात, लेक्चरच्या टोन मध्ये. पण तुझ्यासारख्या गोड माणसाने मला गाव दाखवलं तर आवडेल मला, मज्जाच येईल. गौरी, पुरे झाली मज्जेची स्वप्न. जा, जाऊन पाण्याची बादली घेऊन ये. अगं ताई, तू येतानाच आणायचीस ना. जा म्हटलं ना मी तुला. हा वैदेही बोल. हाय राज, कसा आहे? मी मस्त. ओके. कावेरी काय म्हणते? काकू त्या काय म्हणतील, गाल फुगवून बसले आहेत नेहमीप्रमाणे. तुला सांगतो, दिवाळीचा अख्खा फराळ त्यांच्या तोंडात कोंबला ना तरी जितके गाल फुगणार नाही तितके गाल फुगवून बसले. अँटिक पीस आहेत एक नंबरच्या. त्यांना आयुष्यात दुसरं काही जमलं नाही ना तरी विनाकारण रुसून बसायचे 1.5 लाख प्रकार नावाचं पुस्तक विकून त्या करोडपती होती. ओके राज, तू परत कधी येणार आहेस? परत बघू ना. त्या म्हणायला निघूया की मी लगेच बॅग उचलून निघणार. आणि नाही म्हणाली तर? मग प्रॉब्लेम आहे बॉस. कारण त्या हो म्हणेपर्यंत मी इथेच राहणार. चालेल ना? चालेल ना आजी? आजीला कशाला काही प्रॉब्लेम असेल? आजीचा बटवा खुश तर आजी पण खुश. गौरी, तू जरा जास्त बोलायला लागलीस हा. कमी बडबड करत जा. घ्या, कोण बोलतंय बघा बडबडी बद्दल. राज, अरे बोल ना नीट. नाही येणार म्हणजे मग इथल्या लोकांनी फक्त काय तुझ्या येण्याची वाट बघत बसायची का? मी 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 तुला नंतर कॉल करतो. बाय 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 बाय. हॅलो हॅलो राज.